नमस्कार. आज आपण या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. आर-टी-ई सगळ्यांना म्हणजे बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न म्हणजे आर-टी म्हणजे काय? तर आर-टी म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने चालू केलेला एक शैक्षणिक उपक्रम आहे, ज्याला राईट टू एज्युकेशन असं म्हणलं जातं. राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत आपल्याला शाळांमध्ये आपल्या मुलांना ॲडमिशन मिळत असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला फीज लागत नाही. आता सोशल मीडियावरती आपण बघतोय की बरेचसे रुमर्स आलेले आहेत, ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की आर-टी-चे फॉर्म सुटलेले आहेत, आर-टीचे फॉर्म सुटलेले आहेत, पालकांनी अर्ज करायचा आहे. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो की आर-टीचे फॉर्म अजून सुटलेले नाहीयेत. आर-टीच्या अंतर्गत ज्या शाळांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्या शाळांच्या रजिस्ट्रेशनसाठी सध्या अप्लिकेशन सुरू आहेत. 9 जानेवारीपासून ते अप्लिकेशन सुरू झालेले आहे. त्याच्यामध्ये ज्या शाळांना इंटरेस्ट आहे, ज्या शाळांना आपली नोंद करायची आहे, ते रजिस्ट्रेशन करू शकतात आर-टीच्या अंतर्गत. त्याची अजून डेट संपलेली नाहीये. जोपर्यंत शाळांचे रजिस्ट्रेशन संपत नाहीत आणि शाळांचे रजिस्ट्रेशन संपून त्याचे व्हेरिफिकेशन होत नाही, तोपर्यंत कुठलाही अर्ज किंवा कुठलंही ऑनलाईन अप्लिकेशन सुरू होणार नाहीये. यासाठी थोडासा कालावधी लागतो आणि ज्यावेळेस ही डेट येतं त्यावेळेस पोर्टलला डिक्लेअर केलं जातं की या तारखेपासून आता पालक आपल्या मुलांचा अर्ज करू शकतात. मग आता आर-टी म्हणजे काय? तर आर-टी अंतर्गत आपण आपल्या मुलांची ज्या शाळेमध्ये आर-टीचं रजिस्ट्रेशन ज्या शाळेचं झालेलं आहे, त्या शाळेमध्ये आपण आपल्या मुलांची ऍडमिशन करू शकतो आणि यासाठी आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन हे त्या पोर्टलवरती करावं लागतं. मग बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला की आर-टीचं अप्लिकेशन करताना कुठल्या डॉक्युमेंट्स आपल्याला सोबत हव्यात? मित्रांनो, आर-टीचं अप्लिकेशन किंवा रजिस्ट्रेशन करताना त्यावेळेस आपल्याला कुठलंही डॉक्युमेंट लागत नाही. आपल्याला कुठलंही डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायची गरज नसतं. मग हवंय काय? तर आपल्याला हवंय आपल्या मुलाची किंवा मुलीची एक करेक्ट जन्मतारीख, त्याचं नाव पूर्ण स्पेलिंग असलेलं. दुसरं एक असतं की जर समजा तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून अप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला हवं असतं कास्ट सर्टिफिकेट, परंतु ते स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाहीये. आणि जर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला हवा आहे 1 लाखाच्या खालील उत्पन्नाचा दाखला हा आपल्याला लागतो. परंतु त्या ठिकाणीही आपल्याला उत्पन्नाचा दाखला अपलोड करायची गरज नसतं. फक्त आपल्याला इन्कम किती आहे हेच त्या ठिकाणी टाकायचं असतं. जेवढं उत्पन्न आपलं आहे त्यावेळेस अप्लिकेशन करताना आपल्याला तिथं टाकायचं असतं. मग ह्या डॉक्युमेंट्स लागतात कधी? ह्या डॉक्युमेंट्स लागतात जर तुमचा ज्या शाळेमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या शाळेमध्ये जर तुमचा नंबर लागला ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून, तर तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळेस ह्या डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी ओरिजिनल स्वरूपात तिथं आपल्याला दाखवाव्या लागतात. आणि जर या डॉक्युमेंटमध्ये कुठली तरतूद आढळली तर आपलं अप्लिकेशन हे रिजेक्ट केलं जातं. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक विनंती करतो की ही संपूर्ण प्रोसिजर जी आहे ही ऑनलाईन पद्धतीनं आहे.